हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी आपण एक व्हिडिओ सीरीज सुरू केली आहे. त्यामधील भारताचे संविधान म्हणजेच इंडियन कॉन्स्टिट्यूशन या टॉपिकवरील आज आपण महत्त्वाचे एमसीक्यू, त्याचे आन्सर्स आणि आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. याच्यामधून तुम्हाला भारताच्या संविधानाविषयी विचारले जाणारे महत्त्वाचे एमसीक्यू समजणार आहेत. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठीची लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये सुरू केलेली आहे. त्यामध्ये 3 इयर सीईटी आणि 5 इयर लॉ सीईटी या दोन्ही परीक्षांसाठी हे कोर्सेस घेतले जात आहेत. या कोर्सेसमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित व्हिडिओ लेक्चर्स, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तुमची एक्झामची तयारी व्हेरीफाय करण्यासाठी आणि परीक्षेच्या दृष्टीने एमसीक्यूची प्रॅक्टिस करण्यासाठी 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा आम्ही या कोर्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी बॅच आहे ती तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे आणि याच्यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे. तुमच्या ऍडमिशन पर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि एक्झामचं प्रिपरेशन आपलं सुरू करा. मित्रांनो, प्रश्न आहे 1934 मध्ये घटनाकार समितीची संकल्पना कोणी मांडली? हू प्रपोज द आयडिया ऑफ अ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली इन 1934? आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत: जवाहरलाल नेहरू, एम एन रॉय, डॉक्टर बी आर आंबेडकर आणि राजेंद्र प्रसाद. तर विद्यार्थी मित्रांनो, 1934 मध्ये एम एन रॉय यांनी स्वतंत्र भारतासाठी संविधान तयार करण्यासाठी घटनाकार समितीची संकल्पना मांडली होती. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, एम एन रॉय. आता पुढचा प्रश्न पाहूयात. विच ऍक्ट मार्क द एंड ऑफ ब्रिटिश पार्लिमेंट अथॉरिटी ओव्हर इंडिया? भारतीय संसदेसाठी ब्रिटिश संसद अधिकार संपवणारा कोणता कायदा होता? ऑप्शन्स आहेत आपल्याकडे: रेग्युलेटिंग ऍक्ट 1773, चार्टर ऍक्ट 1833, भारत सरकार अधिनियम 1935 आणि भारतीय स्वातंत्र्य अधिनियम 1947. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, इंडियन इंडिपेंडंट ऍक्ट 1947 म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य अधिनियम 1947. तर या अधिनियमाने भारतावरील ब्रिटिशांचे जे राज्य होतं ते समाप्त होऊन दोन वसाहतीमध्ये भारताचं रूपांतर करण्यात आलं, ते म्हणजे भारत आणि पाकिस्तान. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, भारतीय स्वातंत्र्य अधिनियम 1947. पुढचा प्रश्न पाहूयात. वेन वॉज द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया पास्ड? भारताचे संविधान कधी मंजूर झाले? ऑप्शन आहेत: 15 ऑगस्ट 1947, 26 नोव्हेंबर 1949, 18 जुलै 1947 आणि 26 जानेवारी 1950. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचे संविधान जे आहे ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी मंजूर झाले, जे राष्ट्रीय विधी दिन म्हणून सुद्धा जो दिवस राष्ट्रीय विधी दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी आपलं भारताचं जे संविधान आहे ते लागू करण्यात आलं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन बी, 26 नोव्हेंबर 1949. पुढचा प्रश्न पाहूयात. हु वॉज द फर्स्ट टेम्पररी चेअरमन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली? घटनाकार समितीचे पहिले तात्पुरते अध्यक्ष कोण होते? ऑप्शन्स आहेत: डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा आणि वल्लभभाई पटेल. तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांनी घटनाकार समितीच्या पहिल्या बैठकीत तात्पुरते अध्यक्ष म्हणून काम केले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. पुढचा प्रश्न पाहूयात. हु वॉज द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ द इंटरिम गव्हर्नमेंट इन 1946? 1946च्या अंतरिम सरकारचे उपाध्यक्ष कोण होते? ऑप्शन्स आहेत: सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, सी राजगोपालाचारी आणि डी डॉक्टर बी आर आंबेडकर. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बी, जवाहरलाल नेहरू यांनी अंतरिम सरकारचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आणि स्वातंत्र्यपूर्व राजकारणात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. तर मग ऑप्शन बी, जवाहरलाल नेहरू हे याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे. हु वॉज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? ऑप्शन्स आहेत: डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर एस राधाकृष्णन, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल. मित्रांनो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी 1950 ते 1962 या कालावधीमध्ये राष्ट्रपती म्हणून काम पाहिलं होतं. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न पाहूयात. विच इव्हेंट इज असोसिएटेड विथ 18 जुलै 1947? 18 जुलै 1947 या तारखेचा कोणत्या घटनेशी संबंध आहे? आपला ऑप्शन्स दिलेत: भारतीय स्वातंत्र्य अधिनियम, बंगालची फाळणी, असहकार चळवळ आणि क्रिप्स मिशन. तर मित्रांनो, 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्य अधिनियम मंजूर झाला होता, ज्यामुळे भारताचे विभाजन होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भारतीय स्वातंत्र्य अधिनियम, इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट. पुढचा प्रश्न पाहूयात.
When was the Constituent Assembly first When was the Constituent Assembly's first meeting held? घटनाकार समितीची पहिली बैठक कधी झाली? ऑप्शन्स आहेत आपल्याला 26 नोव्हेंबर 1946, 9 डिसेंबर 1946, 15 ऑगस्ट 1947 आणि 26 जानेवारी 1949. तर मित्रांनो, घटनाकार समितीची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 रोजी ब्रिटिश राजवटीखाली झाली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी 9 डिसेंबर 1946. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द टाइम फ्रेम फॉर ड्राफ्टिंग द इंडियन कॉन्स्टिट्यूशन? भारतीय संविधानाची मसुदा प्रक्रिया किती कालावधीसाठी चालली? मित्रांनो, इथे ऑप्शन्स दिलेत आपल्याला 2 वर्ष आणि 10 महिने, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस, 3 वर्ष 6 महिने, 1 वर्ष 8 महिने. तर मित्रांनो, भारतीय संविधानाची मसुदा प्रक्रिया जी होती ती तब्बल 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस चालली होती. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी 2 years 11 months and 18 days. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूयात. हु मूव्ड द ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन इन द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली? संविधान सभेत उद्दिष्ट ठराव कोणी मांडला? ऑप्शन्स आहेत डॉक्टर बी आर आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर विद्यार्थी मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्ट ठराव मांडला, जो 22 जानेवारी 1947 रोजी मंजूर झाला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांनी संविधान सभेत उद्दिष्ट ठराव मांडला होता. पुढचा प्रश्न पाहूयात. व्हेन वॉज द ड्राफ्टिंग कमिटी फॉर्म्ड? मसुदा समिती कधी स्थापन झाली? ऑप्शन्स आहेत 29 ऑगस्ट 1947, 15 ऑगस्ट 1947, 9 डिसेंबर 1946 आणि 26 नोव्हेंबर 1949. तर मित्रांनो, 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती आणि डॉक्टर बी आर आंबेडकर हे या समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळे या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए 29 ऑगस्ट 1947. यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. व्हेन वॉज द इंडियन कॉन्स्टिट्यूशन एनॅक्टेड? भारतीय संविधान कधी अंमलात आले? ऑप्शन्स आहेत 26 जानेवारी 1950, 22 जानेवारी 1947, 13 डिसेंबर 1946, 26 नोव्हेंबर 1949. तर मित्रांनो, भारताचं जे संविधान होतं ते 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आलं होतं, ज्याला आपण भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 26 जानेवारी 1950. चला पुढचा प्रश्न पाहूयात आता. व्हॉट डज आर्टिकल 368 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील विथ? भारतीय संविधानातील कलम 368 कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन्स दिलेत आपल्याला मूलभूत अधिकार, दुरुस्ती प्रक्रिया, आपत्कालीन तरतुदी, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. तर मित्रांनो, भारतीय संविधानाचं जे कलम 368 आहे ते संविधानामध्ये दुरुस्ती करण्याची प्रक्रिया नमूद करते आणि संसदेला बदल करण्याचा अधिकार देते. त्यामुळे 368 कलम हे दुरुस्ती प्रक्रियेशी संबंधित आहे. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दुरुस्ती प्रक्रिया, अमेंडमेंट प्रोसेस. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न पाहूयात. विच अमेंडमेंट प्रपोज द नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन NGAC? राष्ट्रीय न्यायालय नियुक्ती आयोग NGAC कोणत्या दुरुस्तीस प्रस्तावित केला गेला? तर मित्रांनो, 99वी जी घटना दुरुस्ती झाली होती 2014 मध्ये, त्यामध्ये NJAC दॅट इज NGAC प्रस्तावित केले, परंतु सर्वोच्च न्यायालयाने 2015 मध्ये हा कायदा रद्द करून कोलेजियम प्रणाली कायम ठेवली. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 99वी दुरुस्ती, 99th अमेंडमेंट. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आता पाहूयात. व्हॉट इज द करंट नंबर ऑफ शेड्यूल्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन? भारतीय संविधानात सध्या किती अनुसूची आहेत? ऑप्शन्स आहेत 10, 12, 14 आणि 8. तर मित्रांनो, भारतीय संविधानामध्ये सध्या 12 अनुसूची आहेत, ज्या शासन, प्रशासन आणि अधिकारांच्या वाटपाबाबत तपशीलवार माहिती देते. त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी 12. पुढचा प्रश्न पाहूयात. हु वॉज द प्रेसिडेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आणि भारतीय संविधान तयार करण्याची जबाबदारी पार पाडली. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न आहे. विच आर्टिकल गव्हर्न द प्रेसिडेन्शियल इलेक्शन इन इंडिया? भारतामध्ये राष्ट्रपती निवडणूक कोणते कलम नियंत्रित करते? ऑप्शन्स दिलेत 54 आणि 55, 73 आणि 162, 368, 370, 241, 243. तर मित्रांनो, भारतीय संविधानामधील कलम 54 आणि 55 ही दोन कलमे राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया आणि निवडणूक प्रणालीचं नियंत्रण करते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल कलम 54 आणि 55 ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे. विच अमेंडमेंट एम्फसाइज द नीड
फॉर ज्युडिशियल रिव्ह्यू. कोणत्या घटनादुरुस्तीने न्यायालयीन पुनरावलोकनावरती भर दिला? ऑप्शन्स आहेत इथे 42वी घटनादुरुस्ती, 44वी घटनादुरुस्ती, 99वी घटनादुरुस्ती आणि 86वी घटनादुरुस्ती. तर मित्रांनो ऑप्शन बी 44वी घटनादुरुस्ती जी होती त्या घटनादुरुस्तीने न्यायालयीन पुनरावलोकनावरती भर दिला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे व्हॉट टाइप ऑफ गव्हर्नमेंट डज द इंडियन कॉन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश? भारतीय राज्यघटना कोणत्या प्रकारचे सरकार स्थापन करते? ऑप्शन्स आहेत आपल्याला अध्यक्षीय, संसदीय, राजेशाही आणि संघीय. तर मित्रांनो भारताची जी राज्यघटना आहे ती पार्लमेंटरी किंवा संसदीय प्रकारचे सरकार स्थापन करते. त्यामुळे ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विच अमेंडमेंट ऍडेड द टर्म सेक्युलर टू द प्रिअम्बल? धर्मनिरपेक्ष हा शब्द प्रस्तावनेत कोणत्या सुधारणेद्वारे समाविष्ट केला गेला? मित्रांनो धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे तो 42व्या घटनादुरुस्तीने 1976 मध्ये आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये समाविष्ट केला होता आणि भारताला ऑफिशियली सेक्युलर स्टेट म्हणून डिक्लेअर करण्यामध्ये या सुधारणेचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 42वी घटनादुरुस्ती ऑप्शन ए. व्हॉट इज द ऑफिशियल लँग्वेज ऑफ इंडिया ॲज पर आर्टिकल 343? अनुच्छेद 343 नुसार भारताची अधिकृत भाषा कोणती आहे? ऑप्शन्स आहेत इथे हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि संस्कृत. तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 343 नुसार हिंदी जी देवनागरी लिपीमध्ये वापरली जाते ही भारताची अधिकृत भाषा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हिंदी. पुढे आहे विच पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कंटेन्स फंडामेंटल ड्युटीज? भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग मूलभूत कर्तव्यांचा समावेश करतो? ऑप्शन्स आहेत भाग 2, भाग 3, भाग 4A आणि भाग 6. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द एम ऑफ डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ अ स्टेट पॉलिसी? राज्य धोरणाच्या निर्देशात्मक तत्वांचा उद्देश काय आहे? ऑप्शन्स आहेत कल्याणकारी राज्य, न्यायालयीन पुनरावलोकन, अधिकारांचे विभाजन, मूलभूत अधिकार. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए वेलफेअर स्टेट्स किंवा कल्याणकारी राज्य. तर राज्य धोरणाच्या निर्देशात्मक तत्वांचा उद्देश समाजवादी तत्वांवरती आधारित भारतात कल्याणकारी राज्य स्थापन करणे हा आहे. त्यामुळे ऑप्शन ए याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे विच अमेंडमेंट लोवर्ड द वोटिंग एज फ्रॉम 21 टू 18 इयर्स? मतदानाचे वय 21 वर्षावरून 18 वर्षापर्यंत कमी करणारी कोणती सुधारणा आहे? ऑप्शन्स आहेत तिथे आपला 42वी घटनादुरुस्ती, 61वी घटनादुरुस्ती, 86वी घटनादुरुस्ती आणि 73वी घटनादुरुस्ती. तर मित्रांनो 61st अमेंडमेंट किंवा 61वी सुधारणा जी होती ती 1988 मध्ये करण्यात आली होती आणि या सुधारणेमध्ये मतदानाचं जे वय आहे वोटिंग एज जे आहे ते 21 पासून 18 करण्यात आलं होतं आणि जास्तीत जास्त सिटिझन्स जे आहेत त्यांना निवडणुकीमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी या सुधारणेमुळे मदत झाली. त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी 61वी घटनादुरुस्ती. पुढे आहे व्हॉट टाइप ऑफ सिटिझनशिप डज द इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड? भारतीय राज्यघटना कोणत्या प्रकारचे नागरिकत्व प्रदान करते? ऑप्शन्स आहेत इथे द्वितीय, एकल, संघीय, प्रादेशिक. तर मित्रांनो भारतीय राज्यघटना जी आहे ती सिंगल किंवा एकल प्रकारचे नागरिकत्व प्रदान करते. म्हणजे सर्व नागरिकांना त्यांचं राज्य विचारात न घेता भारतीय मानले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकल किंवा सिंगल. तर मित्रांनो हे होते भारतीय राज्यघटना किंवा भारतीय संविधान या टॉपिक वरील काही महत्त्वाचे MCQ. त्यांचे आपण आन्सर्स पाहिले, आन्सरचं एक्सप्लेनेशन पाहिलंय. तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी ग्लोबल ऑनलाईन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमची जी बॅच 3 इयर आणि 5 इयर CET साठी 24 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा तुम्ही रजिस्टर करू शकता. ही बॅच तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे. त्यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर तर केला जाणार आहे, त्यासोबतच तुम्हाला स्टडी मटेरियल आणि एक्झाम नंतर तुमच्या ऍडमिशन पर्यंत तुम्हाला जर काही डिस्कस करण्याची गरज पडली तर ग्लोबल ऑनलाईन नेहमी तुमच्या सोबत असणार आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.